सध्या तालुक्यात मातोश्री पांदण रस्त्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहेत। सदर कामे स्थानिक मजुराच्या हातून करण्यात यावी असा शासन निर्णय आहे। या मातोश्री पांदण रस्त्याच्या कामामध्ये अनियमित बघायचा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी या गावामध्ये गावकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांनी उघडीस आणला आहे। मातोश्री पालन रस्ता तयार करण्याकरता शासनाकडून अंदाजे 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्या येण्याकरिता 30 ते 35 इंच उंच लंबाई व चौडाई मिळून 2400 ते 2600 वर्ग मीटर क्षेत्र कार्य करणे अनिवार्य असते। तसेच भूमी संपलीकरण करून रोलरद्वारे मुरुम ब्लंकेटिंग 80 mm व 40 mm दगडचा वापर करून त्याचबरोबर पाण्याचा निचरा करून रोडवर लोलरने द्वाई केली जाते। परंतु सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी या गावातील मातोश्री पादन रस्त्याचे कामात निष्कृष्ट दर्जाचा काम झाल्याची बाब गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उचल धरला आहे। या कामात ठेकेदारांनी रोडचा खाली मुरुम तेही भीस रहित टाकून वरून गिट्टी टाकून कसे बसे काम करून ठेवले आहे। त्यावर रोलरचा उपयोग केला नाही। अशा प्रकारे गावकरी यांनी आपले मत मांडले। त्यामुळे या पांदण रस्त्याची पाहणी करून काम व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे। योगराज लटे ते राकेश राऊत यांच्या शेतापर्यंत असा हा पांदण रस्त्याचा लोकेशन आहे। तर तुमची तक्रार काय आहे? आमची तक्रार अशी आहे की या ठिकाणी जो हा पांदण रस्त्याचा काम सुरू आहे, कंत्राटदाराने सुरुवातीला एट्टी सिंगल या ठिकाणी पसरवलेली आहे, त्याच्यानंतर मुरुम मारला आणि त्याच्यानंतर लोलरने दबाई करायला पाहिजे, तर ढलाई चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे, तेव्हाच तो काम मजबूत झाला असता। त्यांनी या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच हे सुद्धा कंटिन्यू ह्या कामावर येत होते, परंतु कुणाचाही या कामाकडे लक्ष नाही। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सिंगल असा 40 टाकला आणि हा काम म्हणजे त्यांनी लवकर निपटवण्याचा प्रयत्न आहे। ते आम्ही काल आले असता सर्व शेतकरी ते आम्हाला सांगत होते की या ठिकाणी लोलर येत नाही। अरे एवढी मोठी पांदण आहे, सर्व लोलर येत आहे। हा मीडिया तुम्ही सर्वजण आहात, तुम्ही पाहू शकता। म्हणजे हा समजा 20-25 लाखाचा काम असेल तर ते 2-4-5 लाखात काम समाप्त करून सनेरी संपूर्ण रक्कम लागण्याचा प्रयत्न, खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न असा कंत्राटदाराचा दिसून येत आहे। तर आता समोर काय स्टेप राहील तुमची? आमचा स्टेप असं राहील की त्यांनी आता आम्ही हा काम पूर्णपणे शेतकरी मिळून बंद केलेला आहे। त्यांनी सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं एट्टी टाकून त्याची चांगला ढलाई करायला पाहिजे, मजबूतीकरण करायला पाहिजे, त्याच्यानंतरच त्यांनी 40 टाकून सने ढलाई करायला पाहिजे। जर तशा पद्धतीनं केला नाही तर हे पांदण बनवण्यात काही अर्थ नाही, कारण का शेतकऱ्यांच्या गाड्या या ठिकाणी येणार नाही व्यवस्थित। म्हणजे ट्रॅक्टर यायला पाहिजे, ट्रॅक्टर यायला पाहिजे, काम मजबूतीकरण व्हायला पाहिजे, आमच्या शेतामध्ये संपूर्ण लोडिंगच्या गाड्या यायला पाहिजेत, असं आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे। चांगले बनलेला नाही आहे, एट्टी टाकलेला आहे आणि त्याच्यावर मुरुम टाकला, तेही एट्टी टाकला तर एक 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 असं पांघरवलं आहे आणि त्याच्यावर मुरुम टाकला, त्या मुरुमावर लोलर काही ढलाई झालेली नाही।